दिल्लीत सध्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटची मोठी चर्चा आहे. पण ही चर्चा तंत्रज्ञानापेक्षा वादांमुळे जास्त गाजतीये. पहिल्याच दिवशी झालेली गर्दी आणि गॅजेट्सच्या चोरीनंतर आता गलगोटिया विद्यापीठाचा एक रोबोटिक डॉग सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरलाय. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. झालं असं की समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाचा एक स्टॉल आहे. तिथे एका महिलेने ओरायन नावाच्या रोबोटिक डॉगची माहिती देताना याची निर्मिती गलगोटिया विद्यापीठानं केल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि इंटरनेटवरच्या हुशार लोकांनी लगेच याचा शोध लावला. नेटिझन्सनी शोधून काढलं की हा रोबो डॉग प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री या कंपनीचा GO2 मॉडेल आहे. मग काय, दुसऱ्याचं उत्पादन स्वतःच सांगताय असं म्हणत विद्यापीठाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. वाढता वाद पाहून गलगोटिया विद्यापीठाने आता अधिकृत स्पष्टीकरण दिलंय. विद्यापीठ असं म्हणतंय, आम्ही हा रोबो डॉग तयार केल्याचा दावा कधीच केला नाही. हा रोबो डॉग म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक चालता फिरता वर्ग आहे आणि चीनच्या युनिट्री कंपनीकडून हा केवळ संशोधनासाठी आणि प्रात्यक्षिकांसाठी आणला आहे, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येईल. आता हा रोबो डॉग इतका चर्चेत का आहे? तर हा युनिट्री GO2 AI आधारित असून यात 4D LiDAR तंत्रज्ञान आहे. हा रोबो सहजासहजी शिड्या चढू शकतो आणि ओबडधोबड रस्त्यांवरही वेगाने धावू शकतो. विद्यापीठाचा दावा असा आहे की सध्या आम्ही हे तंत्रज्ञान अभ्यासासाठी आणलं असलं तरी लवकरच आमचे विद्यार्थी भारतातच अशा उपकरणांची निर्मिती करतील. तंत्रज्ञान आयात करणं ही शिक्षणाची पहिली पायरी आहे की स्वतःचा शिक्का मारण्याचा प्रयत्न? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुर्तास इथेच थांबते. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.